Hello, good evening. सर्वांना शुभेच्छा. We are going to study now world religions. आणि जागतिक धर्म या विषयावर आता आपण अभ्यास करणार आहोत. And let me share with you what we are going to be talking in this course. आणि या विषयाचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी आपण शिकणार आहोत किंवा पाहणार आहोत त्याची आता यादी मी तुम्हाला दाखवतो. First of all, in this course, we will be talking about what is religion. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की धर्म म्हणजे काय. And of course, religion is a very important part of some people. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये धर्म हा फार महत्वाची भूमिका बजावतो. And then we will be talking different, especially the main religion. आणि जगामध्ये जे प्रमुख धर्म आहेत त्यांचा आपण थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत. And then we will have a comparison with Christianity, our faith. आणि मग ख्रिस्ती विश्वास जो आहे तो आणि जगातले इतर धर्म यांची आपण तुलना करणार आहोत. And then not only we study other religion, compare with Christianity, but the way to share our faith with others. आणि फक्त ख्रिस्ती विश्वास आणि जगातले इतर धर्म यांची आपण तुलना करणार नाही, पण आमचा जो विश्वास आहे तो इतर लोकांपर्यंत कशा पद्धतीने आम्ही पोहोचवायचा किंवा व्यक्त करायचा या देखील गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. So here we see world religions. आणि जगामध्ये जे धर्म आहेत त्यांच्याकडे आता आपण पाहणार आहोत. Pictures of different religion, their icons. आणि जगातले वेगवेगळे धर्म आणि त्यांचे चिन्ह जे आहेत किंवा त्या धर्मातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा काही इमारती आहेत, त्यांचे धर्मस्थळ आहेत, तीर्थक्षेत्र आहेत किंवा मंदिर आहेत. Let's read James chapter 1 and verse number 27. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 37 वचन. याकोब 1:37 आपण वाचून पाहूया. Here the Bible says, religion that God our Father accept as pure and faultless is this, to look after orphans and widows in their distress, and to keep oneself from being polluted by the world. याकोब 1 आणि 27 आपण वाचूया. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. आमेन. So here we find that what kind of religion God desire for us to have it. आणि मग ख्रिस्ती हा धर्म आम्ही मानत नाही, ते ती जीवनाची एक पद्धती आहे, विश्वास आहे. तरी पण देवाच्या दृष्टीने ख्रिस्ती धर्माच्या लोकांनी किंवा विश्वासणाऱ्यांनी कशा प्रकारे जगामध्ये वागलं पाहिजे हे या वचनामध्ये आम्ही पाहतो. आमेन. And religion that God likes is that we keep ourselves holy, pure, righteous. आणि देवाच्या दृष्टीने आमचं धर्माचरण करणं म्हणजे आम्ही स्वतःला शुद्ध, पवित्र, निर्मळ आणि नीतिमान ठेवलं पाहिजे. आमेन. And also to take care of each others. आणि जगामध्ये इतर जे लोक आहेत, गरजू आहेत, अनाथ आणि विधवा, त्यांच्या संकटामध्ये
त्यांच्या गरजांमध्ये आम्ही त्यांना मदत केली पाहिजे. And that's why Jesus said, love the Lord with all your heart, with all your soul, with all your mind. आणि म्हणून येशू म्हणाला की तुम्ही देव पित्यावर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती करा. And then Jesus said, love your neighbor as yourself. आणि पुढे येशू म्हणाला की जशी तुम्ही स्वतःवर प्रीती करता तशी तुमच्या शेजाऱ्यांवर देखील प्रीती करा. So here the neighbor doesn't mean that who lives next door to you. It means anyone who is in need or anyone. या ठिकाणी शेजारी म्हणजे तुमच्या घराच्या आसपास राहणारे व्यक्ती किंवा कुटुंब नव्हे, तर जो कोणी गरजू आहे तुम्हाला माहित आहे तोच तुमचा शेजारी आहे. म्हणून गरजू व्यक्तींना मदत करणं म्हणजे शेजाऱ्यांना मदत करण्यासारखं आहे. आमेन. So what is the definition of religion? आणि मग धर्माची व्याख्या केली तर ती कशा प्रकारे होऊ शकेल? A religion is a belief in honoring a supernatural power or powers and considering them as a creator and governor of the universe. धर्म म्हणजे या विश्वामधील सर्व शक्तिमान अशा शक्तीचा, सामर्थ्याचा किंवा व्यक्तीचा सन्मान करणं, ज्याचा या विश्वातील गोष्टींवर ज्याचा पगडा आहे किंवा नियंत्रण आहे किंवा विश्वातील गोष्टी जो नियंत्रणात ठेवतो अशी शक्ती किंवा अशी व्यक्ती, त्याचा आदर करणं, सन्मान करणं, त्याची पूजा करणं. आमेन. It can be personal sometime or institutionalized system based on some kind of belief and worship. आणि कधी कधी ते व्यक्तिशः असू शकतं किंवा एखादी व्यवस्था असू शकते, एखादा विश्वास असू शकतो, एखाद्या विश्वातील व्यक्तीची किंवा शक्तीची पूजा करणं, आराधना करणं, आदर करणं. आमेन. In the Bible, we see our Bible start with the very first verse, and it says, "In the beginning, God." पवित्र शास्त्राच्या अगदी पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्येच आम्ही वाचतो की प्रारंभी देवाने असा उल्लेख आहे. And then it continues, God created the heavens and the earth. आणि उत्पत्ती 1:1 मध्ये आम्ही काय वाचतो की प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी ही निर्माण केली. So here we see a supreme being. There is a deity. We can call that deity with different names in different language. It has different name. आणि या ठिकाणी एक देव आहे किंवा एक अशी शक्ती किंवा सामर्थ्य आहे, व्यक्ती आहे, आणि त्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. And here it's talk about he created. It means here is the deity who created. आणि आम्ही उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात पाहतो प्रारंभी जो देव होता त्यानं या विश्वाची निर्मिती केली. निर्माण करणारा हा व्यक्ती आहे ज्याला आम्ही देव म्हणतो. आमेन. So a religion is a set of belief honoring a deity, supernatural power, or we can say powers. आणि धर्म म्हणजे या जगामध्ये निर्माण करणाऱ्या आणि त्या निर्माण केलेल्या गोष्टींचं नियंत्रण करणाऱ्या व्यक्तीची पूजा करणं, आराधना करणं किंवा त्याचा सन्मान करणं. So religion is as old as the history of humanity.
आणि म्हणून धर्म हा तितकाच प्राचीन आहे जितकी मानवजात प्राचीन आहे. How do we know it? आम्हाला हे कसं काय समजून येतं? We find that in our Bible, Genesis 1:26. आणि आमच्या पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या 26व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, First of all, we see God created many things: moon, star, sea, fish, animals. आणि आम्ही पाहतो सुरुवातीला पहिल्या 5 दिवसामध्ये देवानं सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी, जमीन, समुद्र आणि समुद्रातील मासे, पक्षी, प्राणी यांची निर्मिती केली. Verse number 26. पण 26व्या वचनामध्ये उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या आम्ही काय वाचतो? Then God said, "Let us make man in our own image, according to our likeness. Let them have dominion over the fish of the sea, and over the birds of the air, and over the cattle, over all the earth, and every creeping thing that creeps on the earth." मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. आमेन. Now, here we see God created human beings on his image. आम्ही पाहतो या ठिकाणी देवानं मानवाला त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्याशी सदृश्य असा निर्माण केलं. But the question here is, what kind of image God has? आता देवाची प्रतिमा काय आहे किंवा देव कसा दिसतो किंवा कसा आहे? The Bible answered that in John chapter 4 and verse number 24. आणि योहान 4:24 मध्ये याचं उत्तर आम्हाला पाहायला मिळतं. योहान 4:24 मध्ये आम्ही पाहतो की देव कसा आहे किंवा कसा तो दिसतो. योहान Here 4:24. Jesus said, God is spirit, and those who worship him must worship in spirit and in truth. येशू म्हणाला, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. So here we see God's image. Who God is spirit. आणि मग देव कसा आहे? तर देव हा आत्मा आहे. And then God created us on his image. It means we are also spiritual beings. आणि मग देवानं त्याच्या सदृश्य, त्याच्या सारखा मानव म्हणजे आम्हाला बनवलंय, म्हणजे आम्ही देखील आत्मिक प्राणी आहोत. आमेन. And that's why we have desire to worship a spiritual being. You can call deity, you can call spiritual supernatural power, deity, whatever name you give. But the point here is we have desire to worship a spiritual being. आता देव आत्मा आहे. देवानं आम्हाला त्याच्यासारखं म्हणजे आत्मिक स्वरूपाचं बनवलेलं आहे. म्हणून प्रत्येक मानवामध्ये आत्मिक व्यक्तीची उपासना करणं, आराधना करणं किंवा पूजा करणं ही मूळतःच असलेली इच्छा किंवा भावना आहे. प्रत्येक मानव आत्मिक दैवी गोष्टींची पूजा करणं किंवा आराधना करणं त्याला आवडतं किंवा त्याची इच्छा आहे. आमेन. So we have three elements. Every human being, every man and woman has three things. We have body,
soul, and spirit. आता प्रत्येक जो मनुष्य आहे जगाच्या पाठीवरचा तो 3 भागांचा बनलेला आहे. मनुष्य हा आत्मा आहे, त्याला जीव आहे आणि त्याला शरीर आहे. आत्मा, जीव आणि शरीर अशा 3 भागांचा मनुष्य बनलेला आहे. आमेन. So we can say every human being is a trinity. आणि एका दृष्टीनं मनुष्य हा त्रैक्य स्वरूपात बनलेला आहे असं देखील आम्ही म्हणू शकतो. And these parts are unique, but they work together and make one human being, one person. मनुष्य आत्मा, जीव आणि शरीराचा बनलेला आहे. पण ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपात नाही, त्या एकत्रपणे काम करतात आणि मनुष्य हा एक व्यक्तिमत्व असा आम्हाला दिसतो किंवा कार्य करतो. आमेन. So spiritual part is our relationship with God. आता जो आत्मा आहे तो जो देव आत्मा त्याच्याशी संपर्क करतो किंवा त्याच्याशी संधान ठेवतो. Our physical body has its own need, it has its own system to work. आणि आमचं जे शरीर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ते आमच्या अवतीभोवती किंवा जगाशी संपर्कात असतं. And the soul, our feelings, our emotions, and will. आणि जो जीव आहे तो त्यामध्ये आमच्या भावना आहेत, आमची इच्छाशक्ती आहे आणि आमची बुद्धिमत्ता, इंटेलेक्ट आहे. आमेन. And all things work together, and if anything is missing, our life is empty. It's not the same. आणि मग हे मनुष्य 3 भागांचा बनलेला आहे, आत्मा, जीव, शरीर. या सर्व गोष्टी एकत्रितपणे कार्य करतात आणि मनुष्याचं व्यक्तिमत्व तयार होतं. यातील कोणतीही गोष्ट जर मनुष्यामध्ये असू शकत नाही किंवा जर ती कमी झाली तर मग मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचं काहीतरी कमी होतं. So we have 3 components every person has, and we can say it's Trinity, but make one person. आणि मग मनुष्य 3 भागांचा बनलेला आहे, आत्मा, जीव, शरीर. जणू काय तो त्रैक्याच्या स्वरूपात बनलेला आहे, पण तो एक व्यक्ती म्हणून कार्य करतो. आमेन. And in the same way, in our Christian faith, God is Trinity, Father, Son, and the Holy Spirit. Very distinct part, but at the same time, one God. आणि आमचा जो देव आहे तो देखील त्रैक्य देव आहे. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, ही 3 वेगळी व्यक्तिमत्व असून देखील देव एक आहे. देव 3 नाहीत. त्रैक्य देव एक आहे असं आम्ही मानतो. आमेन. Let's go to Genesis 1 and have little side note here, and then we get back to our definition and explanation about religion. आणि उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायातून आपण काही गोष्टी पाहूया आणि पुन्हा आपण धर्माकडे वळूया. So here we see Genesis 1:1, God created, there is God. उत्पत्ती 1:1 मध्ये आम्ही पाहतो देवाने सर्व गोष्टींची निर्मिती केली, म्हणजे त्या ठिकाणी देव आहे. And then verse number 2, the Spirit of God was hovering over the face of the earth. आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो देवाचा आत्मा जलावर तळपत होता. आमेन. And then verse number 3, God said, let there be light. Here is a word. आणि तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो देव बोलला, प्रकाश हो. या ठिकाणी
वचन आहे, शब्द आहे. And here, right away, we see God in Trinity, God the Father, God the Son, and God the Holy Spirit. आणि उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनामध्ये आम्ही पाहतो त्या ठिकाणी देव आहे, त्या ठिकाणी देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आहे आणि देव जो बोलला तो शब्द आहे. म्हणजे शब्द आहे, पुत्र आहे, आत्मा आहे आणि देव आहे. म्हणजे त्रैक्य देव या ठिकाणी आम्हाला उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनामध्ये आढळून येतात. आमेन. So, right there, we see three things. आणि उत्पत्तीच्या सुरुवातीला देवाचं त्रैक्यत्व आम्हाला दिसून येतं. And then the Word in John 1:14 became flesh in the person of Jesus Christ. आणि मग योहान 1:14 मध्ये आम्ही वाचतो की जो शब्द होता सुरुवातीला, ज्याद्वारे सर्व निर्मिती झाली, तो शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आमेन. So, we don't worship three gods, but three in one. आम्ही 3 देवांची आराधना करत नाही, पण 3 व्यक्तिमत्व असलेला एकच देव, त्याची आम्ही आराधना करतो. आमेन. And if we understand our Trinity, it's very easy to understand God as a Trinity. आणि मानव आत्मा, जीव, शरीर याचा बनलेला आहे. मानवाचं त्रैक्यत्व जर आम्ही समजून घेतलं तर देवाचं त्रैक्यत्व आम्हाला समजायला सोपं पडेल. आमेन. So we learn that religion is as old as the origin of man, the beginning of mankind. आणि आम्ही पाहिलं की धर्म हा तितकाच जुना आहे किंवा प्राचीन आहे. मानवजात जितकी प्राचीन आहे तितकाच धर्म देखील प्राचीन आहे. आमेन. God created people for two reasons. देवानं मानव जातीला 2 कारणांसाठी किंवा 2 उद्दिष्टांसाठी निर्माण केलं. Number one, पहिला हेतू to have fellowship. की मानव जातीने देवाबरोबर सहभागिता ठेवावी. Number two, दुसरे हेतू to have dominion, to rule over this universe. आणि देवानं या पृथ्वीवर ज्या गोष्टींची निर्मिती केली होती, प्राणी असतील, पक्षी असतील, समुद्रातील प्राणी असतील, त्या सर्वांवर मानवानं सत्ता गाजवावी, त्या सर्वांचं नियंत्रण करावं, हा दुसरा हेतू देवानं मानव जातीला निर्माण करण्यासाठी ठेवला होता. आमेन. And God gave human being amazing ability to learn languages, to make tools, to do so many things, to explore new things. आणि देवानं मानवाला कृपादानं दिली किंवा बुद्धी, ज्ञान, क्षमता दिली, अनेक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी आणि बुद्धी दिली की या पृथ्वीवर कशा प्रकारे त्याला सत्ता चालवता येईल आणि राज्य करता येईल. आमेन. So we see religion throughout the history. आणि मग मानव जातीच्या इतिहासामध्ये आम्हाला धर्माचा देखील इतिहास आढळून येतो. Of course, Hinduism is very old. आणि हिंदू धर्म हा खूप प्राचीन आहे. Egyptian, ancient, their religion. आणि जे मिस्री होते, मिस्रामध्ये त्यांचा धर्म वेगळा होता. Greeks, Romans, Mayans. आणि ग्रीक, रोमन आणि मायन
लोकांचा धर्म वेगवेगळा होता. Aztec, Incas, all those in South America. हा आणि वेगवेगळ्या धर्माचे लोक पूर्वी इतिहासामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये आम्हाला आढळून येतात. So we see here in every culture, there we see some kind of pattern where people have desire to worship a deity. आणि जगातल्या अनेक देशामधील अनेक आणि वेगवेगळ्या किंवा व्यक्तीची पूजा करणं. Because Amen. that element is there in our personality, in our being. That element is there to worship because we are created on कारण God's image. देवानं आम्हाला आत्मिक स्वरूपाचं देवानं आम्हाला निर्माण केल्यामुळं ही एक इच्छा घातलेली आहे आम्हाला निर्माण करतानाच मानवाला, किंवा मानवाच्या मध्ये एक पोकळी आहे असं आम्ही म्हणू शकतो. जोपर्यंत आत्मिक गोष्टींची तो पूजा करत नाही किंवा आराधना करत नाही तोपर्यंत ती पोकळी भरत नाही. अशी एक आत्मिक पोकळी प्रत्येक मानवामध्ये आहे. आमेन. So in ancient religion, we see Egyptian religion, Egyptian gods, Greek gods, Roman gods, okay, all those, the name we mentioned. And then now we have Christianity, Islam, Hinduism, Judaism, Buddhism. आणि या तक्त्यामध्ये तुम्ही पाहता आहे की पूर्वी रोमी लोकांचे देव होती, आणि मग नंतर हिंदू लोकांचे देव आणि देवी आणि ख्रिस्ती विश्वास आणि इस्लाम विश्वास आणि बुद्ध धर्म त्यांचा विश्वास, असे वेगवेगळे धर्म आम्हाला या जगामध्ये. So what really characterizes a religion? आता जो धर्म आहे त्याचं म्हणजे तो कशाशी जोडलेला आहे किंवा त्याचं वर्णन आपण कशा प्रकारे करू शकतो. Of course, they have some kind of creed, belief system. आता प्रत्येक धर्मामध्ये काहीतरी विश्वास ठेवण्याच्या गोष्टी आहेत, विश्वास आहे. Then way to worship. आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या धर्माच्या देव. And then they have ethical codes. पूजा करण्याची, आराधना करण्याच्या वेगवेगळ्या आणि काही अशी तत्व आहेत किंवा काही शिकवणे आहेत, त्या तत्वांचं ते पालन करतात किंवा त्या तत्वांना ते मान्यता देतात. So that creed is a set of truth that must be accepted and agreed by those who follow that religion. आता क्रीड म्हणजे धर्मविश्वास. आता एखादा धर्म पाळणारा व्यक्ती त्या धर्मामध्ये असलेल्या धर्मविश्वासाला जणू काय मान्यता देतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर भरोसा ठेवतो आणि त्याप्रमाणे तो आपल्या जीवनात वागतो, चालतो, बोलतो किंवा राहतो. आमेन. For example, our Christian faith. आता उदाहरणार्थ आमचा ख्रिस्ती विश्वास काय आहे? We say there is a God. आम्ही म्हणतो की एक देव आहे. We believe in one God, monotheistic faith. आणि आम्ही एका देवाला मान्यता देतो किंवा देव एकच आहे असा आमचा विश्वास आहे. Then he created human beings. आणि देवानं मानवाची निर्मिती केली स्वतःला सदृश्य अशी, असा आमचा विश्वास आहे.
Then because of sin, that relationship was broken. We call it spiritual death. आणि मानवानं पाप केल्यामुळं देवाचं आणि मानवाचं जे नातं होतं किंवा नातेसंबंध होता तो बिघडला पापामुळं आणि मानव देवापासून दूर झाला. And then God didn't give up because He's a God of love, and He continued to do everything to restore that relationship. आणि देव हा प्रीतीचा देव असल्यामुळे देवानं मानव जातीचा त्याच्याशी समेट करण्याचं काम चालू ठेवलं आणि मानव जाती बरोबर देवाचा पाप जगात येण्यापूर्वी जसा नातेसंबंध होता तसा नातेसंबंध पुनर्स्थापित करण्याचा देवाचा प्रयत्न आम्हाला संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये दिसून येतो. आमेन. And then He continued to speak to people, to warn people, and prepare also for the coming of the Messiah. आणि मग देवानं मशिहाला या जगामध्ये पाठवलं की मानव जातीच्या पापावर उपाय म्हणून आणि मानव जातीला परत त्याच्या बरोबर नातेसंबंध जोडण्यासाठी. आणि या मशिहाला पाठवण्याआधी देवानं अनेक लोकांना त्याच्या संबंधी माहिती दिली, ज्ञान दिलं, भविष्यवाणी दिली. आमेन. And then Jesus came, God sent Jesus to die for our sins. आणि मानवजातीच्या पापासाठी मरण्यासाठी प्रभू येशू या पृथ्वी तलावर मानव बनून आला. वधस्तंभावर त्यानं आपला प्राण दिला. आपल्या रक्तानं मानवाच्या पापाबद्दल खंडणी भरून दिली, मानवातला दोषमुक्त किंवा पापमुक्त केलं. आमेन. He was born by Virgin Mary. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म पापामध्ये झालेला नव्हता. तो कुमारी मातेच्या उदरी जन्मास आला पवित्र आत्म्याच्या द्वारे. He preached, he performed miracles. Then when he was 33 years old, he died on the cross for our sin. आणि त्यानं देवाच्या राज्याविषयी लोकांना शिकवलं. त्यानं आपल्या जीवनामध्ये अनेक चिन्ह चमत्कार केले आणि 33 वर्षाचा असताना तो मानव जातीच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला. And then he went back to heaven. मरणातून तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, पुनरुत्थित झाला आणि परत तो स्वर्गामध्ये घेतला गेला. And then he's coming back to judge the world. आणि जसा तो गेला स्वर्गामध्ये तसाच तो आता पुन्हा पृथ्वीवर येणार आहे त्याच्या लोकांना, विश्वासणाऱ्यांना किंवा मंडळीला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. So this is what we believe. आणि असा आमचा धर्मविश्वास आहे ज्याला आम्ही ख्रिस्ती धर्मविश्वास म्हणतो. Hinduism, Hindus have their own belief, their own creed. आता हिंदू लोकांचा स्वतःचा असा धर्मविश्वास आहे. And same is with Buddhists and with Islam. लोक किंवा इस्लाम धर्माचे लोक त्यांचा आपापला धर्मविश्वास आहे. त्या धर्मविश्वासाप्रमाणे ते या जगामध्ये चालतात, बोलतात आणि धार्मिक गोष्टी करतात. Then there is a way to worship. आणि प्रत्येक धर्माच्या त्या धर्माचे जे देव आहेत, देवी आहेत किंवा दैवत आहेत त्यांची आराधना करणं, प्रार्थना, उपासना करणं यांच्या वेगवेगळ्या पूजा पद्धती आहेत. For example, we go to church, we sing song, then we hear from God's word. आणि ख्रिस्ती लोकांची उपासना पद्धती काय आहे? आम्ही मंदिरामध्ये जातो, Then देवाची स्तुती करताना गीत गातो, आम्ही प्रार्थना करतो, देवाच्या वचनातून आम्ही बोध घेतो, आम्ही देवाला अर्पण करतो आणि देवाची उपकार स्तुती करतो. अशा प्रकारे आमचा धर्मविश्वास आम्ही मंडळीमध्ये किंवा उपासना मंदिरामध्ये जाऊन व्यक्त करतो. आमेन. And then Hindus have their own way of worship, like washing themselves in river Ganges and
so on. आता हिंदू लोकांची धर्मपद्धती काय आहे? हिंदू लोकांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांचा धर्मविश्वास आहे की वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत त्यांना ते पवित्र मानतात. त्या नद्यामधील जे पाणी आहे ते पवित्र मानतात आणि त्या नद्यामध्ये जाऊन स्नान करणं म्हणजे पाप दूर करणं, पाप दूर होतं, अशुद्ध गोष्टी दूर होतात, असा त्यांचा विश्वास आहे. आणि मग ते मूर्तीच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करतात, ते नारळ फोडतात, उदबत्त्या लावतात, आरती करतात आणि अशा पद्धतीनं ते आपापल्या देवांची किंवा देवींची पूजा अर्चा करतात. आमेन. Then there are ethical codes, there are moral practices. आणि मग काही नैतिक मूल्य आहेत किंवा नैतिक नियम आहेत, ते देखील आम्ही वेगवेगळ्या धर्मामध्ये पाहतो. Because there is a code written on our heart, our conscience speak, there is something right, there is something wrong. आणि देवानं मानवाला आत्मा, जीव, शरीर असं निर्माण केलेलं आहे आणि देवानं प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये सदसद विवेक बुद्धी ठेवलेली आहे, जी प्रत्येक मानवाला बरोबर काय जगामध्ये आणि चुकीचं काय हे दाखवून देते. आमेन. For example, the Bible says, you shall not kill. उदाहरणार्थ पवित्र शास्त्र आम्हाला 10 आज्ञामध्ये सांगते, खून करू नको. It means that there is a sanctity of life, there is a value of every human being. याचा अर्थ काय? की जगामधल्या प्रत्येक मनुष्याचं देवाच्या दृष्टीनं एक मोल आहे, म्हणून कुणालाही कुठल्याही जगातल्या व्यक्तीला ठार मारता येणार नाही. आमेन. The Bible says, honor your father and mother. It means there is a sanctity of human relationship. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, आपल्या आई वडिलांचा आदर कर. म्हणजे मानवी नातेसंबंधामध्ये आम्ही आदर व्यक्त करावा, ही शिकवण पवित्र शास्त्र आम्हाला देतं. So we learn the creed, then worship, and then we can say wisdom, worship, and works. आणि मग धर्माचं पालन करताना आम्ही सुज्ञता आणि आराधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आणि कोणत्या कोणत्या कार्य करायच्या या गोष्टी पाहतो. 3 गोष्टी पाहतो. Then we see here the concept of one God and the concept of many gods. आता जगामधील अनेक धर्मामध्ये एक देवाला मान्यता देणारे धर्म आहेत आणि अनेक देव आणि देवी यांना मान्यता देणारेही धर्म आहेत. Then there is a personal God, that I can know God personally. आणि मग व्यक्तिशः काही लोक देवाला मानतात आणि ते म्हणतात की व्यक्तिशः मी या देवाला ओळखतो किंवा जाणतो. Then there is a concept that you must only use certain language to say, recite your prayer, or there is a concept that no, you can use your own language because God understands everything. So there is that kind of concept. आणि मग देवाबरोबर नातेसंबंध जोडताना काही धर्मामध्ये असं मानलं जातं की ठराविक पद्धतीनंच देवाची पूजा, भक्ती, आराधना केली पाहिजे आणि मग ते ठराविक मंत्र असतील किंवा ठराविक प्रार्थना असतील किंवा ठराविक गीत असतील. आणि काही लोक असं म्हणतात, नाही, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही देवाची पूजा, आराधना करू शकता, कारण देव हा निर्माणकर्ता देव असल्यामुळे त्याला सगळ्या भाषा येतात आणि सगळ्या मानवांना, लोकांना तो समजून घेऊ शकतो. For some people, time is linear, it's moving
in one direction. It started with a point, and then is going towards a destination. There is a end point. काही लोकांच्या मध्ये वेळ या धर्माच्या बाबतीमध्ये महत्वाचे आहे आणि वेळ नेहमी पुढे सरकत असते असं ते मानतात आणि एका बिंदूपासून सुरुवात होते आणि दुसऱ्या बिंदूला त्याचा शेवट होतो असा ते विश्वास ठेवतात. Of course, we being Christian believe in time is linear. It's going in one direction. We started आणि with somewhere and then we are going to end somewhere. आणि आमचा ख्रिस्ती धर्मविश्वासही ते मानतो की वेळेची सुरुवात झाली आणि वेळ पुढे पुढे जात आहे आणि एके ठिकाणी जाऊन वेळ संपणार आहे किंवा थांबणार आहे. And that's why the Bible says in Hebrews chapter 10, verse number 27, it is appointed for a man once to die and then is judgment. आणि म्हणून इब्रीकराच्या पत्रामध्ये 10व्या अध्यायाच्या 27. 10:27 मध्ये आम्ही वाचतो, Let me see. It's right, or it's 9:27. 9:27. ओके, थँक्यू. Okay, yeah. 9:27 आपण वाचूया. इब्री Sorry. 9:27. ज्या अर्थी माणसाला एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. So here we see that there is a start, there is a finish. आणि या ठिकाणी माणसाचा जन्म होतो, या जगामध्ये जणू काय त्याची सुरुवात होती आणि त्याचा मृत्यू होतो, त्याचा शेवट होतो असं या वचनामध्ये आम्ही पाहतो आणि मग नंतर त्याचा न्याय होतो. One person, one life, special life, that person will be judged. आता एक व्यक्ती, त्याला एक जीवन या पृथ्वीतलावर जगायचं असतं, त्याचा जन्म होतो, तो वाढतो आणि नंतर त्याचा मृत्यू होतो आणि आता मृत्यू झाल्यानंतर मग तो त्याचा न्याय होण्यासाठी तो देवाकडे जातो. For some people, time is a cycle. काही धर्माच्या विश्वासामध्ये वेळ हा वर्तुळाकार आहे असं ते मानतात. म्हणजे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे जात नाही, तर ती वेळ वर्तुळामधून सतत फिरत असते असा त्यांचा धर्मविश्वास आहे. And of course, you are familiar with this belief. आणि तुम्हाला माहित आहे, आपल्या अवतीभोवती जे मूर्तीपूजक हिंदू लोक आहेत त्यांचा हा विश्वास आहे. Then religions have their sacred books. आता प्रत्येक धर्माचे काही धार्मिक ग्रंथ आहेत. For example, we have Bible, Muslim have their Quran, Torah, Jewish people, and Hindus have their Granth or Bhagavad Gita. आता ख्रिस्ती लोकांचा पवित्र ग्रंथ पवित्र शास्त्र आहे, मुस्लिम लोकांचा पवित्र ग्रंथ कुराण आहे, हिंदू लोक वेद, पुराण, गीता असे त्यांचे अनेक धर्मग्रंथ आहेत आणि अशा प्रकारे प्रत्येक धर्माचे विशेष असे पवित्र धर्मग्रंथ आहेत. What is the main concern for that, having religion? आणि धर्मामधील सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? It is to be good, it is to be happier, is to be having better life. आणि धर्म आम्हाला चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी आणि या जगामध्ये वास्तव्य करत असताना योग्य प्रकारे राहण्यासाठी मदत करतो. And of course, according to our belief, is that
to have relationship with God and to take care of his creation. आणि ख्रिस्ती धर्मविश्वासाप्रमाणे आमचा धर्म किंवा विश्वास आम्हाला देवाबरोबर नातेसंबंध जोडायला शिकवतो आणि देवाची ही जी निर्मिती आहे आमच्या आजूबाजूला त्या निर्मितीची काळजी घेण्याचं ही धर्म आम्हाला शिक्षण देतो. Then religions have their holy places. They have their holy books, they have their holy places. आता प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहेत आम्ही पाहिलं. तसेच प्रत्येक धर्माच्या काही धार्मिक स्थळ किंवा पवित्र स्थळ किंवा तीर्थक्षेत्र आहेत. आमेन. Then there are holy days, festivals. आणि प्रत्येक धर्माचे काही सण आहेत, उत्सव आहेत. Places of worship. आणि त्या धर्माच्या देवी दैवतांची आराधना पूजा करण्यासाठी ठराविक ठिकाणं आहेत. Then we have some differences in different religion. आता वेगवेगळ्या धर्मामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला दिसून येतात. For example, the idea of sin or evil. उदाहरणार्थ पापात संबंधी किंवा दुष्टाई संबंधीच्या गोष्टी. The idea of salvation. Some have different ideas. According to our belief that Jesus died for our sin, to forgive our sin. We ask forgiveness. He forgive our sin. आणि तारण किंवा मोक्ष प्राप्ती किंवा मेल्यानंतर स्वर्ग प्राप्ती या संबंधी वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत किंवा वेगवेगळ्या मान्यता आहेत. उदाहरणार्थ आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे मानतो की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र मानव म्हणून या जगामध्ये आला. वधस्तंभावर त्यानं सर्व मानवजातीच्या पापांसाठी खंडणी भरून दिली आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होते, तो नीतिमान बनतो. या जगामध्ये त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. या जगामध्ये तो आशीर्वादित होतो आणि मरणानंतर तो येणाऱ्या जगामध्ये देखील स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवन उपभोगतो. आमेन. Then the idea of personal God is different in different religion. आणि प्रत्येक धर्मामध्ये व्यक्तीचा जो देव आहे त्याचा वेगवेगळा संबंध असलेला आम्ही पाहतो. For example, we believe that even though God is far away, but he is also near to us, and we can approach to him with confidence, call him Abba Father. So, and we can talk to him and he talk to us. आणि आमचा ख्रिस्ती धर्मविश्वास आहे देव आत्मा आहे, देव स्वर्गामध्ये आहे, तरी देखील तो आमच्या अगदी जवळ आहे. आम्ही त्याला आबा बापा म्हणून कधीही हाक मारू शकतो आणि कधीही तो आम्हाला मदत करू शकतो. But in some religions, God is so far away. It's inaccessible, approachable. We cannot reach. आणि काही धर्मविश्वासामध्ये देव खूप दूर आहे, स्वर्गामध्ये आहे आणि त्याच्याकडं आपण पोहोचू शकत नाही आणि त्याच्याशी आपण बोलू शकत नाही, असा त्यांचा धर्मविश्वास आहे. So we need to ponder on these questions. Who is God? आता देव कोण आहे या प्रश्नाभोवतीच या सर्व धर्म विश्वासांचं नातेसंबंध जोडलेला आम्हाला दिसून येतो. What does God require of me? आता देव कोण आहे आणि मी देवानं निर्माण केलेला एक व्यक्ती आहे, तर देवाची माझ्याकडून काय अपेक्षा आहे? How do I know God? मी माझ्या निर्माणकर्त्या देवाला कशा प्रकारे ओळखून घेऊ शकतो?
Since there is that element, that part in my being as a person, I have that, how can I get closer to God? आता मगाशी आपण पाहिलं देव आत्मा आहे आणि आम्ही देखील आत्मिक व्यक्ती असल्यामुळं या आमच्या मानवी आत्म्याचा उपयोग करून आम्ही देवाबरोबर कसं नातेसंबंध जोडू शकतो. Let's read James chapter 3 and verse number 13 to 18. आणि याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय, याकोब 3 The Bible 13 says, पासून the Bible says, who is wise and understanding among you? Let them show by their good life, by deeds done in humility, that comes from wisdom. याकोब 3:13 तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी. But if you harbor bitter envy and selfish ambition in your hearts, do not boast about it or deny the truth. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. Such wisdom does not come down from heaven, but is earthly, unscriptural, and demonic. हे ज्ञान वरून उतरत नाही, तर ते ऐहिक इंद्रियजन सैतानाकडले आहे. But where you have envy and selfish ambition, there you find disorder and every evil practice. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. But the wisdom that comes from heaven is first of all pure, then peace-loving, considerate, submissive, full of mercy, and of good fruit, impartial and sincere. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे. Peacemakers who sow in peace reap a harvest of righteousness. पण शांती करणाऱ्यांसाठी नीतिमत्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. And let's close with this Micah chapter 6 and verse number 8. आणि मिखा याचा ग्रंथ 6वा अध्याय आणि 8व्या वचनानं आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाची आपण सांगता करणार आहोत. मिखा 6:8. The Bible says, O people, the Lord has told you what is good, and this is what he requires of you. हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. To do what is right, to love mercy, and to walk humbly with your God. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तू जवळ काय मागतो? That's all about. आणि आजच्या या वर्गाची सांगता आपण या वचनाने करूया. We thank God we have a personal God where we have personal relationship with him. आणि आपण देवाला धन्यवाद देऊया. आमचा व्यक्तिशः असणारा देव आहे, ज्याच्याशी आम्ही व्यक्तिशः नातं जोडू शकतो. व्यक्ती म्हणून आम्ही त्याच्याबरोबर बोलू शकतो, त्याची वाणी ऐकू शकतो
आणि त्याच्या आज्ञा पाळू शकतो. There is a loving God. आमचा देव हा प्रीतीचा देव आहे. Even in his anger, there is love. आणि देवाच्या क्रोधामध्ये, रागामध्ये देखील देवाची प्रीती दडलेली आम्ही पाहतो. The Bible says, Jeremiah chapter 29, verse number 11, I know the thoughts I think towards you, says the Lord, thought of peace and not of evil, to give you hope and a future. आणि यिर्मया 29:11 मध्ये आम्ही पाहतो, देव म्हणतो, तुमच्या विषयीचे माझे संकल्प हे तुमच्या भल्यासाठीचे आहेत आणि ते सत्कर्माचे आहेत, तुमचे भरभराट करणारे, तुम्हाला चांगलं जीवन देणारे आहेत. Let's pray. आपण प्रार्थना करू. Brother Rongre, would you kindly pray? सर्वसमर्थ परमेश्वरा, आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जगामध्ये अनेक देशामध्ये, अनेक लोकांमध्ये, अनेक धर्म विश्वासामध्ये राहणारे लोक आम्हाला आढळतात. प्रभू परमेश्वरा, धर्म हा मानवाने निर्माण केलेला आहे, परंतु तू एकच देव जो या जगाचा, सृष्टीचा, विश्वाचा निर्माण करता आहे, तू आमचा देव आहेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. प्रभू, आम्ही कधीही तुझ्याजवळ जाऊ शकतो, आम्ही तुझी वाणी ऐकू शकतो, तुझ्याकडून आम्हाला मदत घेऊ शकतो. तू आमची काळजी घेतो, तो आमचा पुरवठा करतो, तो आम्हाला मदत करतो, तो आमचं संरक्षण करतो. या तुझ्या सर्व दयेबद्दल, कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमचा एकमेव देव आहेस आणि आम्ही तुझी लेकरं आहोत आणि आम्ही तुझ्या देवराज्याचे नागरिक आहोत. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. या तुझ्या सर्व दयेबद्दल, कृपेबद्दल आम्ही तुला उपकारस्तुती करतो प्रभू. जगामधील इतर धर्मामध्ये आम्ही तुझ्या विश्वासाची घोषणा करण्याकरता आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर. तसेच या अभ्यासाद्वारे तुला अधिक जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि तुझी इच्छा आम्हा प्रत्येकाच्यासाठी काय आहे ती पूर्ण करण्यासाठी तो मला सहाय्य आणि मदत कर. येशूच्या नावाने, आमेन. Amen. I would like to encourage you, meditate on these questions. आणि मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, उत्तेजन देतो की जे प्रश्न आहेत त्यावर तुम्ही विचार करा, मनन करा. हा थोडासा क्लिष्ट किंवा गंभीर विषय आहे समजण्यासाठी, आणि व्यवस्थित जर तुम्ही समजून घेतला तर तो तुम्हाला समजून घेता येईल. आणि काही तुमचे प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. Number हे जे one, प्रश्न आहेत, who पहिला is प्रश्न, God देव and कोण आहे? who is God to you personally? आता तुम्ही व्यक्तिशः तुमच्या दृष्टीनं देव कोण आहे? What does God require or desire of me? आणि मग तुमच्या जीवनामध्ये तुमच्याकडून देव काय गोष्टींची अपेक्षा करतो? How do I know him? आणि मी देवाला कशा प्रकारे समजून घेऊ शकतो, ओळखून घेऊ शकतो? What is the right approach? What is the right way? देवाजवळ जाण्याचा, देवाशी संबंध साधण्याचा किंवा देवाशी नाते संबंध जोडण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? देवाच्या जवळ मी कशा प्रकारे जाऊ शकतो? And how can I be close to God? Have closer walk with God? देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध मी कशा प्रकारे जोडू शकतो आणि देवाबरोबर मी कशा प्रकारे चालू शकतो देवाच्या समवेत? Amen. आमेन. God या bless ठिकाणी you. आपण हा वर्ग संपवतो आहोत. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटणार आहोत आणि या विषयाचा अभ्यास
पुढे चालू ठेवणार आहोत. तोपर्यंत Amen. आठवडाभर या Remember, from where the teacher's work stops, students' work starts. आणि लक्षात ठेवा, शिक्षकांचं काम जिथं संपतं आणि विद्यार्थ्यांचं काम आता सुरू होतं. Now your work has started. God bless you. आता तुमचं काम सुरू झालेलं आहे. आठवड्याभर विश्वासामध्ये राहा. Amen. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटणार आहोत. थँक्यू पास्टर. Okay. गॉड ब्लेस यू. Thank you. थँक्यू. God bless. Bye bye.